सुरुवातच फुल मार्केटपासून करण्याचं कारण म्हणजे आमची 14वी वेडिंग ॲनिव्हर्सरी. वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेऊन आम्ही आलो घरी आणि रात्री 2 वाजेपर्यंत जागून आम्ही बनवली बाप्पासाठी सुंदर अशी कंठी आणि मग सकाळी तयार होऊन आम्ही निघालो टिटवाळ्यासाठी. मग काय गाडीला मारली किक आणि निघालो टिटवाळ्याच्या रस्त्याला. 16 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र महागणपती मंदिर टिटवाळा येथे. 21 मोदक व दुर्वा फूल घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. रविवार असून सुद्धा आज मंदिरात भक्तांची रीक कमी होती. एवढ्या मेहनतीने बनवलेली कंठी पुजारी बाप्पाला घालताना पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या दर्शनानंतर 5 मिनिटातच बाप्पाची आरती सुरू झाल्याने आम्हाला सुद्धा आरतीमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. आमचा साखरपुडा झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच टिटवाळा येथे दर्शनासाठी गेले असताना येथेच बसून आम्ही दोघांनी आमचा पहिला सोबतचा एक फोटोशूट केला होता. तसेच यापुढे सुद्धा आमचा संसार गुण्यागोविंदाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे करून आम्ही पुन्हा एकदा टिटवाळा येथील बाप्पाचे निरोप घेऊन घरी येण्यासाठी निघालो. परतीचा प्रवास करण्यात दोघांनी सुद्धा उसाचा रस पिला. तर मित्रांनो, हा होता माझा 14वा वेडिंग ॲनिव्हर्सरीचा टिटवाळा येथील मिनी ब्लॉग. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आलं तर चॅनल सबस्क्राईब करा.